ही पूजा अशी मानण्यात आलेली आहे की सोरटी सोमनाथमध्ये त्या सोरटी मंदिराला महादेवाच्या 75 वर्ष मंदिराला पूर्ण आहे. त्यामुळे शासनानं कळवल्यामुळं ह्या पूजा 3 ठिकाणी मांडल्या गेल्या. एक आपल्या याचं बेलपत्र मिळालं. हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आता आम्ही कुठे चाललेलो होतो, तर आम्ही सज्जनगडवर सर्वात पहिले जाऊन आलो. सज्जनगडाच्याच पायथ्याला परळी असं गाव आहे. त्या परळी गावामध्ये एक पुरातन आणि प्राचीन असं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आम्ही आता गेलो होतो. ते जे मंदिर आहे ते काळ्या दगडात बांधलेलं असून ते हेमाडपंथी वास्तू आहे. त्यानंतर त्या मंदिराजवळच एक दीपमाळ आहे, नंदी आहे. त्यानंतर जुन्या खूप साऱ्या अशा शिल्पकला आपल्याला त्या मंदिरामध्ये दिसतात. तर हे जे मंदिर आहे असं म्हणतात की जेव्हा पांडव 12 वर्ष वनवासाला आणि 1 वर्ष अज्ञातवासात होते, तेव्हा ते त्या ठिकाणी आले. तेव्हा भीमाने एका रात्रीच्या एका पहरामध्ये हे दगडी मंदिर उभारलेलं आहे. त्या ठिकाणी अशी दंतकथासुद्धा म्हणतात की त्या ठिकाणी भीमाने आपल्या गदेच्या प्रहाराने तिथे पाण्याचा झरा निर्माण केला. मग त्या मंदिराजवळ जे पाणी आहे ते खूप पवित्र मानले जाते. त्यानंतर तिथे म्हणतात की त्या मंदिराच्या जर तुम्ही आतमध्ये गर्भगृहात गेला तर खूप सारे असे तुम्हाला खांब दिसतील आणि त्या खांबावर खूप सारे कोरीव असे नक्षीकाम तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर ते एवढं प्राचीन आणि सुंदर शिवाचं मंदिर आहे. ते बघूनच आपल्याला प्राचीन इतिहास, तेथील जी वास्तुकला, शिल्पकला या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. त्यानंतर मग आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यानंतर त्या दिवशी खूप महत्त्वाचा दिवस होता. अनायसे योगायोगाने आम्हाला तो दिवस आम्ही निवडला आणि त्या मंदिरामध्ये आम्ही पूजा करण्यासाठी गेलो. आज असं ही पूजा अशी मानण्यात आलेली आहे की सोरटी सोमनाथमध्ये त्या सोरटी मंदिराला महादेवाच्या 75 वर्ष मंदिराला पूर्ण आहे. त्यामुळे शासनानं कळवल्यामुळं ह्या पूजा 3 ठिकाणी मांडल्या गेल्या. एक आपल्या परळीमध्ये, एक येवतेश्वर आणि एक जाम तिकडे केली. अशा 3 ठिकाणी पूजा त्या लाईव्ह शासनाला दाखवल्या. असू द्या. माझी सेवा सगळीकडे चांगली असते. फुलं बघा. मंदिराच्या बाहेर आम्ही जेव्हा दर्शन करून आलो तर मंदिराच्या बाहेरच सुरुवातीचं जे दरवाजा आहे त्या दरवाजाच्याच बाजूला बरीच असं कोरीव बारीक काम, नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसून येतं आणि ते काम अजूनही व्यवस्थित आहे. ते पाहून खरंच पूर्वीच्या काळातलं जे काम होतं ते दगडी काम किंवा त्याची आपल्याला खूप अनुभव होते. किती सुंदर आणि रेखीव असं त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतरच मंदिराच्याच बाजूला बरेच सारे वीरगळ आणि सतीशिळा आहेत. वीरगळ म्हणजे काय? तर वीरगळ म्हणजे की प्राचीन काळातील जे शूरवीर होते ते शूरवीरांच्या स्मरणार्थ उभारलेली एक दगडी शिळा असते. त्यामध्ये काय कोरलेलं असतं की युद्धात किंवा गावाचे रक्षण करताना किंवा इतर पराक्रम करताना वीरमरण आलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ या वीरगळी उभारलेल्या असतात. आणि त्यांच्या सतीशिळा म्हणजे काय? तर त्या शिळेवर सती गेलेल्या स्त्रियांचा चुडा भरलेला हात, तिची स्मृती म्हणून कोरलेला आढळतो. त्याच्या खाली वीरगळाप्रमाणे इतर प्रसंग चित्रलिपीसुद्धा साकारलेली आपल्याला दिसते. त्यानंतर मी कुठेही न पाहिलेली असं महादेवांचं असं पंचमुखी शिवलिंग ते मला त्या मंदिराच्या समोरच आपल्याला दिसतं. ते पंचमुखी शिवलिंग म्हणजे काय? तर सदाशिवाचे ते अव्यक्त रूप आहे. ते सदाशिव म्हणजे सदोजत, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान या शिवाचे 5 अवस्था आहेत. त्या अवस्था दाखवणारी ती प्रतिमा आहे आणि खरंच कुठेही न पाहिलेले ते शिवलिंग मला तिथे खूप विशेष आणि खूप वेगळं असं वाटलं. आणि त्यानंतर
अशा बऱ्याचशा मंदिराच्या बाजूला वीरगळती तिथे उभारलेल्या आहेत. त्यानंतर त्या मंदिराच्याच बाजूला दुसरे एक महादेवांचं मंदिर आहे. त्या दुसऱ्या मंदिराची थोडी पडझड झालेली आहे. थोडंसं ते असं गत स्थितीत नाही आहे थोडंसं, पण ते मंदिरसुद्धा दिसण्यासाठी खूप सुरेख आणि सुंदर असं ते मंदिर आहे. मग आम्ही पहिल्या मंदिराचं दर्शन केल्यानंतर आम्ही ते बाजूचं जे दुसरं मंदिर होतं त्या मंदिरामध्ये सुद्धा आम्ही दर्शनासाठी गेलो होतो. त्या दिवशी विशेष दिवस असल्यामुळे दोन्ही मंदिरांमध्ये जे तिथले जे ब्राह्मण होते त्यांनी पूजा केली होती. आणि विशेष म्हणजे तिथे मी पूजा केल्यानंतर तिथे मी दर्शन घेतल्यानंतर योगायोगाने आणि नशिबाने मला तिथे 4 पानांचं बेलपत्र सापडलं. त्यानंतर अशी मला सवय आहे की मी मंदिरामध्ये गेली तर तिथे महादेवांना वाहिलेले बेलपत्र असतात. त्यामध्ये कधी असं 4 पानांचं, कधी 5 पानांचं भेटलं तर म्हणून मग मी बघत असते. पण आणि किंवा घरीसुद्धा मी जर महादेवांना वाहण्यासाठी विकत जरी बेलपत्र आणले तरी त्यामध्ये पण मी शोधत असते. पण बऱ्याच अंशी मला 4 पानांचं भेटलेलं आहे. अजूनपर्यंत 5 पानांचं भेटण्याचा योग आलेला नाही आहे. बघूया आता कधी भेटते ते. तसंच तिथे मी शोधलं आणि मला ते सापडलं आणि खरंच ते खूप छान वाटलं ते बेलपत्र भेटलं त्याचं. आणि त्यानंतर मग आम्ही तिथलं दर्शन वगैरे छान केलं आणि दर्शन वगैरे करून आल्यानंतर मग आम्ही परत तिथे थोडे बाहेर बरीचशी अशी शिळा वगैरे लावलेल्या होत्या त्या आम्ही पाहिल्या. त्यानंतर आजूबाजूचा परिसर जो होता तिथे लावलेली झाडं, तिथं असलेल्या बाकीच्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या आम्ही परत मग एकदा तिथे जाऊन पाहिल्यानंतर एवढ्या वर्ष आम्ही तिथे जातो राहतो, पण खरंच कधी आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी असतात त्या आपल्याला माहिती नसतात. एवढ्या वर्ष राहून पण आम्हाला ह्या मंदिराविषयी माहिती नव्हतं. तर आता अचानक असंच मावशीचा मुलगा बोलला म्हणून मग आम्ही तिथे गेलो आणि खरंच ते पाहिल्यानंतर खरंच इतिहासाची किती मोठ्या गोष्टी किती साऱ्या गोष्टी आपल्याला तिथे बघायला मिळाल्या आणि त्या गोष्टीचं खरंच कौतुक वाटतं. मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.